नमस्कार मुलांनो, मी शीला चौधरी, HR पटेल ज्युनियर कॉलेज शिरपूर। आज आपण पुन्हा पाहणार आहोत विषय राज्यशास्त्र इयत्ता 12वी, प्रकरण पहिलं 1991 नंतरचं जग, भाग दुसरा। मुलांनो, या भागामध्ये आपल्याला 3 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे आणि ते 3 मुद्दे आहेत दहशतवाद, बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद। या आधीच्या भागात आपण शीतयुद्धानंतरच्या परिस्थितीचा अभ्यास करत आहोत आणि या परिस्थितीचा जगावर काय परिणाम झाला याचा आढावा आपण थोडक्यात घेत आहोत। मुलांनो, मी आधीच सांगितलं, मी कुठल्याही प्रकारे विस्तृत पद्धतीने हे प्रकरण तुम्हाला शिकवणार नाही, अत्यंत बेसिक संकल्पनेच्या आधारे आपण हे प्रकरण शिकणार आहोत। तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे। आपला पहिला मुद्दा आहे दहशतवाद। दहशत या शब्दाचा अर्थ होतो भीती आणि दहशतवाद म्हणजे भीती निर्माण करणे, या ठिकाणी आपण त्याचा असा अर्थ घेऊ शकतो। आता दहशतवाद ही संकल्पना कुठून आली, का निर्माण झाली, याचा थोडक्यात विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्याच्या आधी आपण एक व्याख्या या ठिकाणी बघून घेऊ। दहशतवाद म्हणजे काय की समाजात भीती निर्माण करून आपले राजकीय, धार्मिक व वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केलेला हिंसाचार। म्हणजेच काय की विशिष्ट असा समाजात एक गट असतो आणि हा गट काहीतरी हेतू मनामध्ये ठेवून समाजामध्ये रक्तपात, हिंसाचार घडवून आणतो आणि हे घडवण्याचा त्यांचा उद्देश असतो आपले संकुचित उद्दिष्ट जी असतील किंवा आपली ज्या मागण्या असतील त्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेणे। मुलांनो, यांचे मार्ग पण तसेच असतात। या दहशतवादी जे असतात हे दहशतवादी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतात। त्यासाठी ते सरकारी संस्थांना लक्ष्य करतात, सरकारी अधिकाऱ्यांचा खून करतात, अपहरण करतात, विमान अपहरण करतात, बॉम्बस्फोट घडवून आणतात किंवा हत्या घडवून आणतात किंवा अजूनही वेगवेगळ्या मार्गाचा वापर करून ते समाजात दहशत निर्माण करतात। आता हे जे दहशतवादी आहे, या दहशतवादाचं एक रोज आपण वृत्तपत्र, न्यूज यामध्ये एक तरी बातमी आपण दहशतवादाशी संदर्भात वाचतो, पाहतो, ऐकतो। मुलांनो, जेव्हा आपण तो हिंसाचार बघतो, रक्तपात बघतो, आपल्या मनामध्ये एक प्रकारची चीड निर्माण होते आणि अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात की हे लोक एवढा रक्तपात का घडवून आणतात, त्यांचा हेतू काय आहे, त्यांना त्यांच्या अशा कोणत्या मागण्या पूर्ण करायच्या आहे की ज्याच्यासाठी ते समाजाला वेठीस धरतात, समाजाला त्रास देतात किंवा समाजामध्ये दहशत निर्माण करतात आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात। आणि असं का घडतं, हे छोटे प्रश्न किंवा हे असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात। तर हे जे दहशतवादी आहे, या दहशतवादाचं स्वरूप लक्षात घ्या मुलांनो। हे जे दहशतवादी असतात हे संघटित कृती करतात आणि त्यांची ही जी कृती असते ही नियोजित असते आणि या कृतीच्या मागे एकच भावना असते, हिंसाचार। कारण जितका जास्त हिंसाचार, जितका जास्त रक्तपात, तितकं सरकारवर त्याचा प्रभाव पडेल अशी यांची भावना असते किंवा तितके लोक त्यांना घाबरतील आणि सरकारवर दबाव टाकतील दहशतवाद्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी। दुसरं असतं त्यांचं लक्ष निश्चित असतं, निवडक असतं। म्हणजे एकदा जर त्यांनी ठरवलं की आपल्याला या पद्धतीने हिंसाचार घडवायचा आहे तर त्याचं पूर्ण नियोजन त्यांच्याकडे असतं आणि ते नियोजन अयशस्वी होऊ नये याच्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्नशील असतात। दुसरी गोष्ट, त्यांचा हा हिंसाचार, हा त्यांचा दहशतवाद लोकशाही आणि मानवी हक्कांच्या विरुद्ध असतो। म्हणजे जो हिंसाचार ते समाजात घडवतात त्या हिंसाचाराने मानवी जमातीला धोका निर्माण होतो, निष्पाप लोकांचे बळी जातात, ज्याचा काही संबंध नसतो असे लोक यामध्ये भरडले जातात आणि त्याचा या दहशतवाद्यांवर कुठलाही परिणाम होत नाही। हे जे दहशतवादी असतात हे संकुचित विचारांचे असतात। म्हणजे त्यांचं एक उद्दिष्ट असतं, एक तर प्रादेशिक स्वातंत्र्य, फुटीरता हे उद्दिष्ट असतं किंवा धार्मिक उद्दिष्ट असतं। या 2 उद्दिष्टांवर हा दहशतवाद आधारित असतो मुलांनो।
म्हणजे एखादा विशिष्ट गट आपले कट्टर धार्मिक मूलतत्व जे असतात ते समाजावर राबवण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाने त्याचा स्वीकार करावा यासाठी ते आग्रही असतात आणि यासाठी ते दहशतवादाचा वापर करतात. आणि हे जे दहशतवादी असतात हे दहशतवादी समोरासमोर कधीच युद्ध करत नाही, समोरासमोर कधीच येत नाही. तर त्यांचा हा प्रकार जो असतो दहशत निर्माण करण्याचा किंवा दबाव टाकण्याचा किंवा सरकारला झुकवण्याचा, हा एक छुपा युद्ध प्रकार मानला जातो मुलांनो. म्हणजे हा कधी केव्हा कुठे ते हिंसाचार घडवून आणतील, कधी कुठे रक्तपात घडवून आणतील हे कोणालाही माहिती नसतं, कोणापर्यंतही पोचत नाही. म्हणून दहशतवाद हा आजच्या युगातला सगळ्यात वाईट आणि भयानक प्रकार समजला जातो. आता हा जो दहशतवाद आहे, सुरुवातीला या दहशतवादाचं स्वरूप फार छोट्या प्रकारचं होतं मुलांनो. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर दहशतवादाचे काही उदाहरण किंवा दहशतवाद जे घडवून आणले गेलेत त्याचे चित्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याची भयंकर परिणाम किंवा त्याचं भयंकर स्वरूप तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतं. तर मुलांनो, हे जे दहशतवादी असतात हे दहशतवादी सुरुवातीला त्यांचं उद्दिष्ट हे संकुचित होतं, प्रादेशिक स्तरापुरतं मर्यादित होतं. पण कालांतराने आज दहशतवादाचं स्वरूप आंतरराष्ट्रीय बनलेलं आहे. म्हणजे हा दहशतवाद एका राष्ट्रापुरता मर्यादित न राहता आज जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये हा पसरलेला आहे. म्हणजे जवळजवळ 100हून अधिक देशामध्ये दहशतवाद हा पसरलेला आहे. आणि या दहशतवादाचं उद्दिष्ट आता आधीचं त्यांचं जे उद्दिष्ट होतं ते फुटीरतावादी वंशिक राष्ट्रवादावर आधारित होतं, कालांतराने फुटीरतावादावर आधारित होतं. परंतु नंतर जसं जसं अमेरिका किंवा युरोप ही जी राष्ट्र होती या राष्ट्रांनी इस्लामी राष्ट्रांमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. तर हा जो हस्तक्षेप होता हा त्यांच्या संस्कृतीवरचा हस्तक्षेप, त्यांच्या धर्मावरचा हस्तक्षेप असं मानून एक नवीन दहशतवादाची धार्मिक संकल्पना या ठिकाणी निर्माण झाली आहे मुलांनो. म्हणजे जो दहशतवाद आधी प्रादेशिक स्तरावर होता, जो दहशतवाद फुटीरता तत्वावर होता, तो दहशतवादाचं स्वरूप आता धार्मिक झालेलं आहे. कोणीही आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू नये या दृष्टीने किंवा आपल्या धर्माची तत्त्व दुसऱ्यावर लादण्याच्या हेतूने हा धार्मिक दहशतवाद आज जगामध्ये निर्माण झालेला आहे. आता या दहशतवादाला विरोध करणे हे आजच्या जगातल्या आजच्या मोठ्या राष्ट्रांचं सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे त्यांच्या धोरणातलं एक महत्त्वाचं तत्त्व बनलेलं आहे. आता हा जो दहशतवाद आहे 1972मध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा दहशतवादाचं पहिलं उदाहरण या ठिकाणी मानलं जातं. आणि त्यानंतर 11 सप्टेंबर 2001मध्ये या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतं अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन DC येथील पेंटागॉनवरील हल्ला जो होता, ज्याला 9/11चा हल्ला म्हणून ओळखला जातो, या हल्ल्याने दहशतवादाचं नवीन स्वरूप जगासमोर आलेलं आहे. आता हे जे हल्ले या ठिकाणी तुम्ही विमान बघू शकतात स्क्रीनवर. तुम्ही तसं या हल्ल्याबाबतीत माहिती तुम्हाला असेल किंवा तुम्ही TV वर बघितली असेल, पण तुम्हाला या ठिकाणी एक विमान दिसतं. विमान हायजॅक करून किंवा विमान अपहरण करून ते विमान अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ठोकलं गेलं किंवा आपण ज्याला म्हणू धडकलं गेलं. आणि त्याच्यामुळे पूर्ण ती बिल्डिंग जी आहे त्या 2 बिल्डिंग पूर्ण नेस्तनाबूत केल्या गेल्या आणि याच्यामध्ये हजारो लोकांचे प्राण गेलेले आहेत. म्हणून हा दहशतवाद मुलांनो फार भयंकर अशी गोष्ट समजली जाते. त्यानंतर आहे बाली इथला हल्ला 2002ला, मादिद्र इथला हल्ला, लंडन इथं हल्ला झालेला आहे, मुंबईला तुम्ही पाहिलं हॉटेल ताज हॉटेल, त्यानंतर अनेक हॉटेल्सवर हल्ले झालेले. आणि ते हॉटेल्स कुठले होते तर जिथं युरोपियन लोक थांबलेले होते. म्हणजे अशा या सगळ्या दहशतवादाचा जर आपण विचार केला तर आपल्याला याचं स्वरूप लक्षात येतं. आता या दहशतवादाचे दुष्परिणाम समाजामध्ये आपण नेहमी पाहतो.
तर ते दुष्परिणाम आहे सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते, सार्वजनिक संपत्तीचं अतोनात नुकसान होतं, मानवी हक्कांचं उल्लंघन होतं आणि या दहशतवादाची आज आंतरराष्ट्रीय समस्या म्हणून आज ओळखली जाते. अनेक राष्ट्र आता एकत्र येऊन या दहशतवादाच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी बांधील आहेत असं जाहीर केलं गेलेलं आहे. आणि बघा, हे दहशतवादी जे असतात, हे दहशतवादी जास्त आता तर तुम्हाला माहिती आहे की मीडियाचा वापर या ठिकाणी सर्वात जास्त पद्धतीने केला जातो आहे आणि सोशल मीडियाचा वापर करून हे दहशतवादी लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्याचं काम करतात. आज तर दहशतवादी त्यांचे व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्या दहशतवाद्याचं अनेक नमुने लोकांपर्यंत पोचवून दहशत निर्माण करतात. अफगाणिस्तान असो, भारत असो, इंग्लंड, अमेरिका असो, आज सगळ्या स्तरावर दहशतवाद्यांनी आपली हिंसाचार पसरवलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून दहशतवाद ही एक जागतिक समस्या आज निर्माण झाली आहे मुलांनो. जेव्हा शीतयुद्ध संपलं, या शीतयुद्धानंतर अनेक राष्ट्र स्वतंत्र झाले, अनेक राष्ट्रामध्ये वांशिक हिंसाचार झाला, अनेक राष्ट्रांनी एकमेकांच्या राष्ट्रामध्ये अतिक्रमण करायला सुरुवात केली, हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि या सगळ्यांचा परिणाम हा दहशतवादाची निर्मिती आपल्याला दिसून येते. आता हा एक पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा आपला मुद्दा आहे मुलांनो, तो आहे बहुध्रुवीयता. आता बहुध्रुवीयता या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी आपण 3 संकल्पनेचा या ठिकाणी पुन्हा एकदा विचार करणार आहोत. त्या 3 संकल्पना आहे द्विध्रुवीयता, एकध्रुवीयता आणि बहुध्रुवीयता. सुरुवातीला या ठिकाणी द्विध्रुवीयतेपासून सुरुवात होते. मागेच आपण पहिल्या भागात घेतल्याप्रमाणे की जगात अमेरिका आणि रशिया हे 2 महाराष्ट्र होते किंवा महासत्ता होते आणि या 2 महासत्तांमध्ये जगाची विभागणी झालेली होती. म्हणून जग हे द्विध्रुवीय होते, म्हणजे जगाची वाटणी ही 2 भागामध्ये झाली होती, म्हणून त्याला द्विध्रुवीयता असं म्हणतात. पुढचा पॉईंट आहे आपला एकध्रुवीयता, जो आपण मागच्याही भागामध्ये घेतला आहे. एकध्रुवीयता म्हणजे सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि सोव्हिएट रशियाचं विघटन झाल्यानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून उदयाला आली, म्हणून एकध्रुवीयता जगामध्ये निर्माण झाली. आता आपला नवीन मुद्दा जो आहे तो आहे बहुध्रुवीयता. आता बहुध्रुवीयता म्हणजे काय की शीतयुद्ध झालं, शीतयुद्धानंतर परिस्थितीत बदल झाला. रशिया नावाचं राष्ट्र जे होतं ते राष्ट्र त्याचं विघटन झालं आणि जगाने अमेरिकेला महासत्ता म्हणून मान्यता दिली. अमेरिकेची लष्करी आणि आर्थिक ताकद एवढी होती की त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हतं. परंतु कालांतराने अनेक विकसनशील आणि अविकसित राष्ट्र एकत्र येऊ लागले आणि एकत्र येऊन त्यांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच अमेरिकेच्या वर्चस्वाला हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न या बहुध्रुवीयतेने होऊ लागला. आपण मागच्या भागात पाहिलं मुलांनो की जगावर राज्य जर गाजवायचं असेल, महासत्ता म्हणून उदयाला यायचं असेल, तर हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांचा संगम असावा लागतो. अमेरिकेने फक्त सॉफ्ट पॉवरचा या ठिकाणी वापर केला, पण जगात असे अनेक राष्ट्र आता निर्माण झालेले आहेत की जे हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे शक्ती आणि आकर्षण या दोघांचा समन्वय साधून जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा अमेरिकेच्या वर्चस्वाला टक्कर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. आणि अमेरिकेच्या या स्थानाला टक्कर देण्यासाठी अनेक राष्ट्रांनी आपलं प्रादेशिक संघटन करायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामध्ये काही उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. आज अमेरिकेच्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी भारत आज सक्षमतेने उभा आहे. चीन हे एक राष्ट्र आहे, त्यानंतर युरोपियन युनियन आहे, रशिया आहे, असे अनेक राष्ट्र आहे आशिया खंडातील आणि युरोप खंडातील की ज्यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टक्कर देण्याचं एक
ज्याला आपण म्हणतो प्रभाव त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, ते या ठिकाणी आपण त्याचा विचार करणार आहोत. आता बघा, अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी चीनचं नाव या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला आपण घेणार आहोत. चीन हे साम्यवादी राष्ट्र होतं, पण चीनने 1970च्या काळात उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. म्हणजे आधी चीनचं धोरण होतं साम्यवादी, पण साम्यवादाचे काही गोष्टी राष्ट्राला बळ देण्यास पुरेशा नाहीत हे लक्षात आल्यावर चीनने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि अल्पावधीतच आपल्या राष्ट्राची प्रगती साध्य केली. या ठिकाणी तुम्हाला चीनचं बघा, चीनने एक धोरण आपल्या वर्चस्वाला वाढवण्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे. ते धोरण आहे वन बेल्ट वन रोड पॉलिसी, ज्याला ओबर असं म्हटलं जातं, OBOR. ओबर याचा अर्थ होतो की चीनने आशिया, आफ्रिका, युरोप या खंडात जमीन, समुद्र आणि आकाश या मार्गाने आपली दळणवळण व्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रस्त्याच्या मार्गाने, समुद्रमार्गाने आणि वायुमार्गाने ह्या व्यापार त्यांनी आपला वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या व्यापाराच्या आधारे त्यांनी आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच दळणवळण क्षेत्रात प्रगती करून, रस्ते बांधून अनेक राष्ट्रांशी आपल्याला स्वतःला जोडून घेतलेलं आहे. दुसरं तुमच्या या ठिकाणी आलं आहे पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर. म्हणजे आता पाकिस्तानवर भारताला शह देण्यासाठी चीनने आशिया खंडात आपलं बळ वाढवण्यासाठी पाकिस्तानला टार्गेट केलेलं आहे. टार्गेट करणं म्हणजे ते टार्गेट युद्धाच्या दृष्टीने नाही, तर आर्थिक दृष्टीने. आणि पाकिस्तानमध्ये त्यांनी मार्ग, रस्ते बांधायला सुरुवात केली आहे. आज त्यांचा आर्थिक कॉरिडॉर हा जो मार्ग आहे, हा रस्ता आहे, हा पाकव्याप्त काश्मीरमधून जातो मुलांनो. आणि पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या भूभागाचा एक भाग आहे, म्हणून भारताने त्याला विरोध केलेला आहे. पण असं जरी असलं तरीसुद्धा आज चीनने जगावर आर्थिक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दक्षिण चीन सागरावर त्याने आपला हक्क सांगण्यासाठी नौदल आणि वायुदल सक्षम केलेलं आहे. दुसरं त्याच्यामध्ये रशिया आहे. आजपर्यंत आपण पाहिलं की रशियाचं विघटन झालं आणि रशियाचे 15 तुकडे झाले, पण तरीसुद्धा रशिया हा जो प्रांत आहे, हे राष्ट्र हे सगळ्यात मोठं राष्ट्र होतं. आणि रशियाने कालांतराने काही वर्ष गेल्यानंतर स्वतःमध्ये एवढा बदल केला की या रशियाने तेल आणि वायुनिर्मितीच्या क्षेत्रात आपली प्रगती साध्य केली आणि ऊर्जा स्रोताचा महासत्ता म्हणून त्याचा उदय झालेला आहे. तिथं त्यांनी लष्कराचा प्रभाव वाढलेला आहे, आर्थिक स्थैर्य निर्माण केलं आहे. त्यामुळे रशियाची ताकद आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या बरोबरीने होताना आपल्याला दिसून येते. रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा संस्थापक सदस्य आहे. त्यामुळे त्याचा मध्य आणि पूर्व युरोपात सुद्धा प्रभाव निर्माण झालेला आहे. त्यानंतर इंडो पॅसिफिक प्रदेश, ज्याला आपण थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम असे जे प्रदेश म्हणतो मुलांनो, या प्रदेशाचं महत्त्व पण हळूहळू वाढायला लागलं आहे. आणि या प्रदेशांमध्ये अमेरिका, चीन, जपान, भारत, रशिया यांना रस असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या प्रदेशांवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या राष्ट्रांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं. आणि या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्या लक्षात येतं की आज जगात अमेरिकेच्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी अनेक राष्ट्र आज तयार आहेत. आणि हे राष्ट्र त्यांची शक्ती वाढवत आहेत, आर्थिक शक्ती वाढवत आहेत, त्यांची लष्करी शक्ती वाढवत आहेत. आणि आज अमेरिकेचं महत्त्व कुठेतरी कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एका राष्ट्राच्या ऐवजी अनेक राष्ट्रांना महत्त्व प्राप्त होणं, याला बहुध्रुवीयता असा शब्द आपण वापरू शकतो मुलांनो. यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे बघा, प्रादेशिक वाद. आता बघा, शीतयुद्ध झालं. शीतयुद्धानंतर जगात अनेक घडामोडी झाल्या. रशियाचं विघटन झालं, अमेरिका महासत्ता म्हणून निर्माण झाला. पण एवढं सगळं होत असताना सुद्धा अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अनेक राष्ट्र पुढे आली आहेत. आणि ह्या राष्ट्रांनी
एकत्र येऊन आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि हा जो प्रयत्न आहे, हाच प्रयत्न प्रादेशिकवाद म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय, भौगोलिकरित्या जोडलेले राष्ट्र आपल्या विकासासाठी एकत्र येऊन संघटना स्थापन करतात आणि या संघटनेचा उद्देश असतो स्वतःचा आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय प्रगती करणे, देवाणघेवाण करणे, आरोग्य, लष्करी, ऊर्जा, संपर्क, दळणवळण या सर्व क्षेत्रात एकमेकाला मदत करणे, ही भावना या प्रादेशिकवादात असते. आज जगात अनेक छोटे छोटी राष्ट्र आपण बघू शकतो की जी राष्ट्र आर्थिक दृष्टीने, लष्करी दृष्टीने संपन्न नसतात. मग अशा राष्ट्रांना मोठी राष्ट्र जवळ करून त्यांचा एक संघ बनवतात आणि या राष्ट्रांच्या गरजाही पूर्ण होतात आणि जी मोठी राष्ट्र असतात त्यांना आपल्या सीमेचं रक्षण करणंही सोपं जातं. छोट्या अविकसित राष्ट्रांना आर्थिक मदतीची आणि लष्करी बळाची गरज असते आणि ही गरज मोठी राष्ट्र पूर्ण करतात. आणि ह्या छोट्या राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित झाल्या म्हणजे बाहेरच्या राष्ट्रांचा धोका आपल्या देशाला येत नाही, ही भावनासुद्धा या प्रादेशिकवादामध्ये असते. म्हणून प्रादेशिकवाद ही एक नवीन संकल्पना शीतयुद्धानंतरच्या काळात जगात निर्माण झाली. बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुलांनो, एकट्याने विकास होत नाही. सामर्थ्यशाली राष्ट्र बनायचं असेल तर एकता लागते, संघ लागतो. म्हणून आज सगळ्या राष्ट्रांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे की दूर राहण्यापेक्षा एकत्र राहून आपला विकास साध्य करणे ही आजची सगळ्यात महत्त्वाची गरज बनलेली आहे. आणि अशा अनेक संघटना जगामध्ये निर्माण झाल्या आहे की ज्यांचा उल्लेख तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे मुलांनो. त्या संघटना आहेत ज्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. युरोपियन संघ, बिम्स्टेक, सार्क संघटना, G20, ब्रिक्स आणि आशियान, या सर्व संघटनांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या ज्या संघटना आहे, या संघटना काही आर्थिक बाबतीत उभारलेल्या आहे, काही लष्करी बाबतीत आहे, काही राजकीय चर्चेच्यावर आधारलेल्या आहेत, काही सीमारेषाच्या वादावर किंवा सीमारेषाचा प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या. प्रत्येक प्रादेशिक संघाचा उद्देश हा वेगवेगळा जरी असला तरी त्यांचं सर्वांचं उद्दिष्ट जवळपास सारखं आहे. ते म्हणजे स्वतःचा आर्थिक, लष्करी आणि राजकीय विकास करणे. म्हणूनच या संघटना एकत्र आलेले, म्हणूनच हे अनेक राष्ट्र एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. आता आपण एकेका संघटनेचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपली पहिली संघटना या ठिकाणी आहे युरोपियन संघ. दुसरं महायुद्ध झालं, युरोपामध्ये अस्थिरता निर्माण झाली, शीतयुद्ध झालं, शीतयुद्धानंतर सुद्धा जगाचं विभाजन झालं, जग विभागलं गेलं, नंतर रशियाचं विघटन झालं आणि अशा वेळेला सर्व जगामध्ये असुरक्षिततेचं वातावरण होतं. जगातल्या राष्ट्रांच्या मनात एकमेकांबद्दल एक असुरक्षा ही भावना होती, अविश्वासाची भावना होती. मग ही सर्व भावना नष्ट करण्यासाठी युरोपात युरोपियन संघाची स्थापना झालेली आहे. याचा मागचा उद्देश असा होता की देश एकमेकांशी व्यापार करतील तर ते एकमेकावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहतील. त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष टळेल, वाद टळेल आणि त्यांच्यात मैत्रीची वाढ होईल, ही भावना त्याच्या मागे होती. म्हणूनच युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय, युरोपियन आर्थिक समुदाय अशा संघटनेची स्थापना झाली. आणि या संघटना कालांतराने युरोपियन संघ किंवा युरोपियन समुदाय या समुदाय म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. युरोपियन संघाची एकच बाजारपेठ तयार झाली. यांनी आपसामध्ये आर्थिक करार केले, मुक्त धोरण त्यांनी स्वीकारलं. 7 फेब्रुवारी 1992ला मास्त्रिक्ट करार येऊन युरोपियन संघाची स्थापना झाली. या युरोपियन संघामध्ये जेवढे देश आहेत हे सर्व देश युरोझोन म्हणून ओळखले जातात. या तुमच्या स्क्रीनवर युरोझोन राष्ट्रांची या ठिकाणी चित्र तुम्हाला किंवा नकाशा तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला आहे मुलांनो, तो तुम्ही पाहू शकतात. थोडक्यात काय की हे जे युरोपियन संघ आहे, हा युरोपियन संघ आर्थिक तत्वावर आधारलेला होता आणि या सर्व याच्यात सामील असणाऱ्या 28
राष्ट्रांपैकी 19 देशाचं चलन हे युरो चलन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि हे सर्व देश युरोझोन म्हणून ओळखले जातात। हा जो नकाशा आहे हा युरोझोन राष्ट्रांचा आहे की ज्यांनी हे युरोपियन संघाचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे। त्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे मुलांनो शेंगेन प्रदेश। आता शेंगेन प्रदेश म्हणजे काय, तर 1985 मध्ये लक्झेंबर्ग देशातील शेंगेन खेड्यात हा शेंगेन करार झालेला आहे आणि हा शेंगेन करार याच्यासाठी झाला की जे राष्ट्र याचे सदस्य होतील त्या राष्ट्रांनी आपल्या अंतर्गत सीमा नष्ट करायच्या आणि आपल्या देशातील नागरिकांना या देशांमध्ये विना चौकशी विना तपासणी प्रवेश करण्याचा, व्यापार करण्याचा, फिरण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आला आणि हे करार करणारे राष्ट्र आहे मुलांनो फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड या देशांनी हा करार या ठिकाणी केलेला आहे। हा करार शेंगेन प्रांतात झाला म्हणून याला शेंगेन करार असं सुद्धा म्हटलं जातं। या शेंगेन प्रांतात पर्यटन करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी त्यांनी एक व्हिसा निर्माण केला आहे आणि तो व्हिसा आहे शेंगेन व्हिसा हा शब्द त्याला वापरला जातो। पण या ठिकाणी शेंगेन क्षेत्रात असणारे राष्ट्र याचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे। तर हा जो शेंगेन व्हिसा आहे हा कशासाठी दिला जातो मुलांनो, तर हा व्हिसा या शेंगेन करारात सहभागी असणाऱ्या 26 देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी या व्हिसाने नागरिकांना मिळू शकते। म्हणजे युरोपियन प्रवाशांना शेंगेन सीमा तपासणीवर किंवा शेंगेन सीमांवर कुठल्याही तपासणीला सामोरं जावं लागत नाही आणि व्यापारी असो, पर्यटक असो, ते सहजासहजी एका देशातून दुसऱ्या देशात सहज रीतीने मोकळेपणाने प्रवास करू शकतात। आणि हा जो व्हिसा आहे हा व्हिसा युरोपियन संघाचे 28 पैकी 22 देशांनी याचा 22 देश या शेंगेन व्हिसाचा भाग बनलेले आहेत। म्हणून हे सगळं करण्याच्या मागे कारण काय, तर राष्ट्रांमधला तणाव, राष्ट्रांमधलं क्लिष्ट आर्थिक प्रक्रिया, क्लिष्ट आर्थिक करार नष्ट होऊन एक सहज सोपी आर्थिक विचारसरणी किंवा सहज सोपा आर्थिक व्यापार यांच्यामध्ये निर्माण व्हावा हा याचा मागचा हेतू आहे। युरोपियन संघ फक्त आर्थिक बाबतीत नाही तर पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र, सुरक्षा, स्थलांतर सगळ्या क्षेत्रामध्ये युरोपियन संघ आज आपल्याला कार्यरत असलेला दिसून येतो। पुढे आपला मुद्दा आहे मुलांनो सार्क संघटना। सार्क संघटना SAARC सार्क संघटना म्हणजे दक्षिण आशियाई संघटना ज्याला आपण म्हणतो। आणि ही संघटना का निर्माण झालेली आहे, तर आपण दक्षिण आशिया या भागामध्ये भारत हा एक बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखला जातो, विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जातो। तर भारताने आपल्या आजूबाजूच्या आपल्या देशाच्या सीमेला लागून असणारे जे राष्ट्र आहेत, जी छोटी राष्ट्र आहेत, जे आर्थिक दृष्टीने आणि लष्करी दृष्टीने कमकुवत आहे, अशा राष्ट्रांना घेऊन एक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ती संघटना सार्क संघटना म्हणून ओळखली जाते। या संघटनेची स्थापना 1985 मध्ये ढाका, बांगलादेशची राजधानी आहे ढाका या ठिकाणी करण्यात आली आणि या सार्क संघटनेचे जे सदस्य आहेत मुलांनो ते आहे भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान। आता ह्या संघटनेचं उद्दिष्ट आहे की दक्षिण आशियातील कमकुवत राष्ट्रांना आर्थिक बळ देणे, त्यांची प्रगती साध्य करणे आणि त्यांच्या सीमा सुरक्षित करणे की जेणेकरून मोठ्या राष्ट्र त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकणार नाही। आणि या सार्क संघटनेने आपल्या प्रदेशात आरोग्य, कृषी, दळणवळण, ऊर्जा सगळ्या क्षेत्रात एकमेकाला मदत करण्याचं धोरण स्वीकारलं आहे। यामुळे होतं काय मुलांनो की हे छोटे छोटे जे संघ आहेत किंवा असे जे प्रादेशिक संघ आहेत, या प्रादेशिक संघामुळे मोठ्या राष्ट्रांचं वर्चस्व आपण नाकारू शकतो, मोठ्या राष्ट्रांची मदत आपण नाकारू शकतो आणि त्यांचे दबाव आपल्यावर असणारा जो दबाव आहे तो दबाव आपण
दूर करू शकतो. म्हणून या संघटनेंना या शीतयुद्धानंतरच्या कालखंडात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. या सार्क संघटनेचे राष्ट्र एकमेकांशी मुक्त व्यापाराचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. याशिवाय चीन, अमेरिका, युरोपियन महासंघ यांना या सार्क संघटनेमध्ये निरीक्षक राष्ट्राचा दर्जा बहाल केला गेलेला आहे. त्यानंतरची आपली संघटना आहे बिमस्टेक संघटना. मुलांनो, या बिमस्टेक संघटनेची स्थापना 1997 साली झालेली आहे. आणि हा सुद्धा म्हणजे हा जो भूभाग आहे किंवा हा जो प्रदेश आहे, हा प्रदेशसुद्धा विशिष्ट उद्दिष्टावर आधारित किंवा ही जी संघटना आहे ही विशिष्ट उद्दिष्टावर आधारित आहे. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि ही बिमस्टेक संघटना बंगालच्या उपसागरालगतच्या आणि इतर जवळच्या भागातील एकूण 7 देश यामध्ये सामील आहेत. आणि हे 7 देश आशियामधले पण आहे आणि आग्नेय आशियातले पण आहे. म्हणजे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांनी मिळून ही संघटना स्थापन केलेली आहे. आणि या संघटनेचं उद्दिष्ट सर्वसामान्य इतर संघटनेप्रमाणेच आहे. ते उद्दिष्ट आहे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, पर्यटन, शेती, वाहतूक, दळणवळण यांच्या क्षेत्रात एकमेकाला मदत करणे. आणि ही जी संघटना आहे या संघटनेचे सदस्य देश आहे बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड ह्या देशांनी मिळून ही संघटना तयार झालेली आहे. आणि या संघटनेला म्हणजे आपण ज्याला म्हणतो या संघटनेला इतर देशांचा सुद्धा पाठिंबा किंवा इतर देशांचा सुद्धा मदत होत असताना आपल्याला दिसते. म्हणजे अनेक छोटे एकच लक्षात ठेवायचं मुलांनो, अनेक लोक जेव्हा अनेक राष्ट्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या राष्ट्रांची शक्ती निश्चितच वाढते. त्यामुळे जी बडी राष्ट्र आहेत ती राष्ट्र या राष्ट्रांवर आपलं विचार थोपवू शकत नाही किंवा अशा राष्ट्रांना विरोध करण्याची क्षमता या राष्ट्रांमध्ये निर्माण होऊ शकते. त्यानंतर पुढची संघटना आपली आहे मुलांनो, ती आहे ब्रिक्स संघटना. आता ही जी ब्रिक्स संघटना आहे ही ब्रिक्स संघटना 2009 साली स्थापन झालेली आहे. आणि याचे सदस्य आहेत ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. सुरुवातीला या संघटनेचं नाव ब्रिक होतं, म्हणजे त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका एस नाही आहे. आणि हा साऊथ आफ्रिका 2010मध्ये किंवा दक्षिण आफ्रिका 2010मध्ये त्याचा समावेश झाला आणि या संघटनेचं नाव ब्रिक्स असं झालेलं आपल्याला दिसून येतं. आता ही जी संघटना आहे या संघटनेचा उद्दिष्टसुद्धा इतर संघटनेप्रमाणे काहीच फरक नाही, त्याचप्रमाणे आहे. मुलांनो, तुम्ही परीक्षेला कुठलीही संघटना विचारली तरी त्या संघटनेचं सगळ्यांचं उद्दिष्ट एक कॉमन जरी तुम्ही पाठ केलं आणि ते उद्दिष्ट जर तुम्ही त्या ठिकाणी वापरलं तरी तुम्हाला मार्क मिळू शकतात. म्हणजे या ज्या प्रादेशिक संघटना आहेत या प्रादेशिक संघटना या विशिष्ट आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक विकास याच तत्वावर आधारलेल्या आहेत आणि याच्यासाठीच निर्माण झालेले आहेत. म्हणून सर्वांचे उद्दिष्ट जवळपास या ठिकाणी आपण सारखेच पाहू शकतो. विकसनशील राष्ट्र, विकसित राष्ट्र यांनी एकमेकाला मदत करणे, आपला विकास करणे, लष्करी बळ वाढवणे हेच उद्दिष्ट या संघटनेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही ब्रिक्सचं सिम्बॉल बघू शकतात आणि ब्रिक्स संघटनेचे सदस्य राष्ट्रांची नावं तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आपला पुढचा मुद्दा आहे शांघाय सहकार्य संघटना. ही जी शांघाय सहकार्य संघटना आहे हिची स्थापना 2001 मध्ये चीनमधील बीजिंग शहरामध्ये झालेली आहे. आणि या संघटनेत मध्य आशिया, युरोप आणि रशिया या खंडातील देशांचा सहभाग आहे. या संघटनेत चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या राष्ट्रांचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. आणि 2016 साली भारत आणि पाकिस्तानसुद्धा या संघटनेचे सदस्य देश बनलेले आहेत. या संघटनेचं उद्दिष्टसुद्धा तेच आहे जे आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे.
व्यापार, संशोधन, तंत्रज्ञान, लष्कर, ऊर्जा, दळणवळण, आर्थिक या क्षेत्रामध्ये एकमेकाला मदत करणे हे सगळ्यांचं उद्दिष्ट आपण पाहणार आहोत. आपली शेवटची संघटना याच्यात आहे जी आहे G20 संघटना, जिची स्थापना 1999 मध्ये झालेली आहे. आणि या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की या संघटनेत 19 देश, युरोपियन संघातील देश, त्यांची सरकारं आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर हेच या संघटनेचे सदस्य आहेत. म्हणजे ही जी संघटना आहे G20, ही संघटना जागतिक आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी, त्याच्यावर उपाय सुचवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून निर्माण झालेली आहे. या संघटनेत मध्यवर्ती बँकाचे गव्हर्नर, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख, अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्रीच फक्त भाग घेताना दिसतात. आणि या संघटनेत अनेक जगातले विकसित राष्ट्र, अविकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र हे सगळेच राष्ट्र या G20 संघटनेचे सभासद आहे. भारताने सुद्धा या संघटनेत वारंवार सहभाग घेऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मुलांनो, आत्तापर्यंत या ठिकाणी आपण 3 मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. एक म्हणजे दहशतवाद, दुसरा मुद्दा आहे बहुध्रुवीयता आणि तिसरा मुद्दा आहे प्रादेशिकवाद. तर ह्या दुसऱ्या भागामध्ये आपलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.